दादा, निदा खानला अटक झाल्यानंतर आता त्यांना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. नेमकी आपली प्रतिक्रिया काय आहे त्यावर? पण निदा खानला अटक करेपर्यंत ती कोणाच्या आश्रयाखाली होती? कोण तिला आशीर्वाद देत होता? ज्या निदा खानने कॉर्पोरेट जिहादच्या नावाने आपल्या या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी मनसुबे आखलेले, आमच्या असंख्य हिंदू माता भगिनींना तर धर्मांतर करण्यासाठी तिने पुढाकार घेतलेला, ती नेतृत्व करत होती, अशा निदा खानला अटक MIMच्या कॉर्पोरेटरच्या घरी केलेला आहे. तिला इम्तियाज जलीलचा आशीर्वाद होता म्हणून मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो. आम्ही नेहमी हा विषय मांडतो की ही MIM नावाच्या हा जे काही राजकीय पक्ष आहे ती एक दहशतवादी संघटना आहे. PFI, ISI, अल-कायदा हे त्याच्यामध्ये आणि MIM मध्ये काहीच फरक नाही आहे. कारण का ते लोक पण जिहादच पसरवतात. ह्याच्या अगोदर पण मुंब्राची ती कॉर्पोरेटर, तिची पण पार्श्वभूमी कोणाला माहीत नाही म्हणून तिचं नगरसेवकचं पद गेलं. ती पण MIMचीच होती. आता हे पण MIMच्याच लोक ह्या जिहाद पसरवणाऱ्या लोकांना आशीर्वाद देत आहे. म्हणजे नेमकं तो राजकीय पक्ष विधायक आणि सामाजिक कामं करण्यासाठी आहे की जिहाद्यांना आश्रय देण्यासाठी आहे? म्हणून जसं PFIला आपल्या भारतामध्ये बॅन करून टाकलेलं आहे तसं लवकर या MIM नावाच्या दहशतवादी संघटना जी आहे ज्या माध्यमातून फक्त जिहाद केला जातो त्यांनाही लवकरात लवकर त्यांच्यावर बंदी टाकली पाहिजे. आणि ज्या इम्तियाज जलीलला पण अटक केली पाहिजे, त्या कॉर्पोरेटरला पण अटक, नगरसेवकाला पण अटक केली पाहिजे. निदा खान हा फक्त मुखवटा आहे. यांचे जे पाकिस्तानमध्ये बसलेले जे अब्बा आहेत ना, ज्यांचे हे MIM वाले आता नातेवाईक एक एक निघतायत हिरवे साप, त्यांना पण पहिला अटक करा, त्यांची चौकशी करा. मग आपल्याला कळेल की ह्या देशामध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये गजवा हिंद कोण करू पाहतंय. दादा, इम्तियाज जलील यांनी दुपारी बोलताना सांगितलं की माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता, परंतु जे कोणी आता आहेत ते चिटूक पुढे बोलायला येत आहेत. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपण दिली होती, त्यामुळे आपल्यावरती टीका झाल्याचं समजलं जातं. अहो, याच इम्तियाज जलीलनी मुंब्रामध्ये येऊन सांगितलं होतं की आम्हाला महाराष्ट्र हिरवा करायचा आहे. म्हणजे काय? म्हणजे या अशा निदा खान सारख्या हिरव्या सापांना यांना दूध पाजायचं आहे जे जिहाद करतात तिथे. मला काही नावं देऊन तुझा बुरखा फाडण्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. आणि ह्यामुळे तर आम्हाला आमच्या हिंदू धर्मावर, सनातन धर्मावर अभिमान आहे ना. कारण का खरातला जेव्हा अटक केली तेव्हा आमच्यातला कोणच हिंदू बाहेर येऊन त्याचं संरक्षण केलं नाही, त्याला वाचवायला पुढे आलं नाही. कारण का त्यांनी माता भगिनींचं आयुष्य खराब केलं होतं. म्हणून कुठलाच एक हिंदू, मग तो राजकीय क्षेत्रामध्ये असेल कुठलाही, संरक्षण द्यायला पुढे आला का? पण ह्यांच्यातले कोणी तुम्ही जिहाद करा, कोणाचं धर्मांतर करा, तरी हे लोक वाचवायला पुढे येतात. आणि मग आमच्यावर का टीका होते आम्ही हिंदू मुसलमान करतो? अहो, तुम्हाला ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही राहता त्या राष्ट्राचे संविधान, त्या राष्ट्राचा झेंडा, त्या राष्ट्राचा राष्ट्रगीत हे तुम्हाला मानायचं नसेल, नुसतं जिहाद करायचं असेल आणि जिहाद करणाऱ्या लोकांना तुम्ही संरक्षण देत असाल तर ही सगळी ह्या हिरव्या सापांची घाण आता एकदाच साफ करण्याची वेळ आली आहे. निदा खानला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आता तिला दिवसातून 2 वेळा तिच्या आईला भेटण्याची परवानगी दिलेली आहे. ते ठीक आहे, तू बघा, तू माननीय न्यायालयाचा निर्णय, तो कोर्टाचा निर्णय. पण निदा खान हा फक्त मुखवटा आहे, हा फक्त चेहरा आहे. त्याच्या मागचा जी काही ताकद आहे, जो काही अब्बा आहे ना, ती अब्बा पाकिस्तानमध्ये बसलेला जो काही जिहाद करतो त्यांच्यापर्यंत पोचणं हे आमचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार करणार आहे. तुम्ही फक्त टप्प्याटप्प्याने बघा होतं काय. दादा, ओवेसी यांनी सांगितलं मी वंदे मातरम गीत गाणार नाही कारण ते देवीचं गीत असल्यामुळे आपल्याकडे विरोध आहे. मग त्याचा नाडा पकडून आम्ही त्याला पाकिस्तानमध्ये पाठवून देऊ. हे अशा हिरव्या सापांच्या आम्हाला काही गरज नाही आहे. वंदे मातरम हे आमचं राष्ट्रगीत आहे, देशाचं गीत आहे. ज्याला हे म्हणायचं नसेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये निघून जावं. आणि ज्या दिवशी वंदे मातरम सुरू असेल आणि ओवेसी अगर बोलताना दिसला नाही आणि तो नेमका अगर महाराष्ट्रात असेल तर पैजामा काढून त्याला हैदराबाद पाडून देऊ आम्ही.